शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने विकास कामे सुरू असताना दुसरीकडे पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय। शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नाशिक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केलाय। त्यामुळे सभागृहात अनेकदा नगरसेवक आणि प्रशासनामध्ये संघर्षही पाहायला मिळतोय। या सर्व पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर आडके ॲक्शन मोडवर आले असून पाणी पुरवठा अधिकारी धारणकर यांच्यासह सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे। त्या बैठकीत महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी दिल्या आहेत। यावेळी उपमहापौर विलास शिंदे हे देखील उपस्थित होते। पुढील 2-4 दिवसात शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास थेट हिमगौरी आहेर आडके यांनी त्यांच्या खास शैलीत अधिकाऱ्यांना इशारा दिलाय। विभाग असेल, ड्रेनेज विभाग असेल, त्यांना बऱ्यापैकी अतिरिक्त कारभार दिला गेला आहे आणि त्यामुळे एक मॅनपॉवर आणि अनुभवी पूर्ण मॅनपॉवरची कमतरता कुठेतरी जाणवते। नवीन आलेले जी काही भरती प्रक्रियेतले इंजिनियर्स असतील त्यांना जर खाली माहिती असेल की आपल्याला करून काय घ्यायचं, रॉकेट सायन्स नाही आहे पण हे टेक्निकल काम जरूर आहे आणि याच्यामध्ये जर काही पुढे मागे झालं तर निश्चित नाशिकचं परमनंट नुकसान होणार आहे। तर हे न व्हावं म्हणून एक चर्चाअंती आम्ही असं ठरवलं आहे की आपल्याकडे खरं तर अनुभवी अधिकारी आहेत जे नाशिकचेच आहेत आणि ते गेल्या 2 कुंभमेळ्यापासून काम करत आहेत, प्लस त्यांना नाशिकमध्ये पाणी पुरवठ्याची जाण आहे। म्हणजे जर तुम्ही बघितलं तर चव्हाणके साहेब आहेत, आर.के. पवार आहेत, ह्यासारखे जे पाणी पुरवठा आधी करत होते आणि बघत होते, ह्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा खरं तर आपण वापर या गोष्टीमध्ये करू शकतो। आज पाणी पुरवठ्यात जर आपल्याकडे अधिकारी किंवा काम करणारे व्यक्ती मॅनपॉवर कमी असेल, जुने वॉलमन देखील आहेत ज्यांना माहिती आहे, कारण कंत्राटी वॉलमन जे आहेत त्यांना माहीत नाही आहे की कुठल्या विभागाला कशी पाईपलाईन जोडलेली आहे आणि कुठे पाणी पुरवठा होतो आहे। तर मला असं वाटतं जे एक्सपिरियन्स आणि परमनंट कर्मचारी आपल्याकडे होते जे रिटायर झालेले आहेत त्यांचं एक मीटिंग घेऊन इथे त्यांच्या अनुभवाचं एक काहीतरी वापर करून आपण काही नियोजन करता येत आहे का हे देखील आम्ही पडताळून पाहणार आहोत। येत्या 15-16 तारखेला या सगळ्यांची एक एकत्रित बैठक घेऊन नाशिककरांची जी पाण्याची काही निकड आहे तो पाणी पुरवठा सुरळीत करून एक प्लॅनिंग करू। कारण आता आपण पाहतोय की 600 MLDच्या वर पाणी खरं तर आपण वापरतोय, पण ते लिकेज होऊन आणि काही ठिकाणी नळ चोरीचे, पाणी कनेक्शन चोरीचे देखील असे खूप इन्सिडेन्सेस घडलेले आहेत, जेणेकरून पाणी ते एंड युजरपर्यंत म्हणजे जो आज टॅक्स भरतोय त्या नागरिकांपर्यंत खरं तर हे पाणी जाणं अपेक्षित आहे। ते तिथे न जाता गळतीमध्ये आणि पाणी कनेक्शन चोर जे असतील त्यांच्याकडे डायव्हर्ट होत आहे, म्हणून पाणी असून देखील लोकांपर्यंत पाणी पुरत नाही आहे। त्यामुळे ह्या विषयावरती अतिशय गांभीर्याने इथे चर्चा झालेली आहे आणि नियोजन न दिसल्यामुळे हा नियोजनाचा अभाव आहे। या ठिकाणी नवीन जलकुंभ बांधलेले आहेत, जलकुंभ बांधून सुद्धा ते जलकुंभ पाण्याने भरले जात नाही आहे आणि अशा अनेक गोष्टी, काही नाशिक शहराची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्या ठिकाणी तेवढा पुरेसं असं पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे, परंतु ते आज त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे। नागरिकांना असं वाटतं की नाशिक धरण एवढं, गंगापूर धरण एवढं भरलेलं आहे, भरलेलं असताना पाणी का मिळत नाही आहे। इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो। मला असं वाटतं ही बाब ही नाशिक महानगरपालिकेसाठी, आमच्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं ही अभिमानास्पद बाब नाही आहे आणि याच्यामध्ये काय भविष्यामध्ये आता त्यांनी सांगितलं आम्हाला शटडाऊन घ्यायचं आहे, पेपरला बातम्या दिल्या, लोकप्रतिनिधी नागरिकांमध्ये अवेअरनेस आणला का 2 दिवस शटडाऊन होईल। 2 दिवस शटडाऊन होऊन सुद्धा पाणी, मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळत नाही। मला असं वाटतंय आता याच्यावरती ठोस अशा काही उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे अधिकारी, पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, जे अधिकारी या गोष्टी सिरियस घेत नाही, मला असं वाटतं त्यांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जरी आपण म्हणतो कर्मचारी कमी आहे, अधिकारी कमी आहे, परंतु अनेक अधिकारी असे प्रमुख त्यांच्यावरती प्रत्येक अधिकाऱ्यावर 2-2, 3-3 डिपार्टमेंटचा भार आहे। त्याच्यामुळे त्यांना एकही डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम ते असं त्यांच्याकडनं असे उत्तर येत आहे का आम्हाला आमच्याकडे ही जबाबदारी, आमच्याकडे ती जबाबदारी,
वॉटर सप्लायच्या माणसावर बांधकामची जबाबदारी, बांधकामच्या माणसावर ड्रेनेजची जबाबदारी अधिकाऱ्यावरती. मला असं वाटतं याच्यामुळे काय होतं, सिंहस्थाकडे आपण सिंहस्थाची तयारी करतोय आणि मुळात नाशिक महानगरपालिकेला जे टॅक्स भरताय त्यांचं सुद्धा नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्यांना मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे.